29 वर्षानंतर सर काम करतात स्टेजवर. सूर्य मावळला काय माहिती ना, तुम्हाला दोघांना ना एक एक नारळ हवाय बरं का. त्यांची सगळी उदाहरणं नारळाची का असतात? कारण मला कलिंगड आवडत, तुम्हाला शांतपणे शिकवतो काय माझं काय. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मी संजय कुलकर्णी. नाट्यछंदमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, व्यावसायिक रंगभूमीवर अनेक नाटकं येत असतात आणि नाटकांच्या नावाकडे जर बघितलं तर येणारी सर्वच नाटकांची नावं ही कॅची असतात. आता ही नावं कॅची का असतात हा जसा मला पडलेला प्रश्न आहे तसा तो तुम्हालाही पडला असणार. म्हणून मी एखाद्या निर्मात्याला त्याबद्दल विचारलं असता त्याने अगदी मिश्किलपणे उत्तर दिलं. मिश्किलपणे म्हणजे मिश्किल हसत हसत उत्तर दिलं, अहो नाटकाच्या नावामुळेच नाटकं चालतात. काय त्यांचं लॉजिक आहे मला अजूनही समजलेलं नाही आहे. बरं ते असो. मित्रांनो, आत्ता 1-2 महिन्यापूर्वी एक नवीन नाटक आलेलं आहे. नाटकाचं नाव आहे शंकर जयकिशन. करेक्ट. तुम्हाला शंकर जयकिशन या संगीतकाराची या नाटकाच्या नावावरून आठवण झाली असणार आणि तुम्ही तर्क केला असणार की हे नाटक बहुधा शंकर जयकिशन यांच्या जीवनावर असेल. मित्रांनो, पण तसं नाही आहे. ही समजूत माझीसुद्धा झाली होती ज्या वेळेला शंकर जयकिशन नाटकाचा प्रयोग पाहिला मी ज्या वेळेला मी शिवाजी मंदिरात गेलो आणि नाट्यगृहात आतमध्ये शिरलो आणि आसनस्थ झालो त्यावेळेला माझ्या मनातसुद्धा हाच प्रश्न होता. पण ज्या वेळेला मखमली पडदा दूर झाला आणि रंगमंचावर इतस्ततः पसरलेल्या वस्तू पाहिल्यानंतर मला वाटलं काहीतरी नाटकात वेगळेपण आहे. आणि होय मित्रांनो, शंकर जयकिशन हे नाटक अगदी वेगळं आहे. वेगळं म्हणजे प्रोजेक्ट एक पूर्ण होती. मी आपला मसाले दुधाचा ग्लास घेऊन बसलो होते. आपला चंद्र बघत होतो. तिची नाण्याने खास कर नाणे ग्लासात नाणे किंवा मसाला दूध प्यायला म्हणजे दोस्त दोस्त ना प्यार प्यार ना रहा जिंदगी हमें तेरा कबीर, इथे माणसात घर घुसलंय. आपलं घरात घुस माणूस आहे. काहीच कळलं नाही. मला पण काही घंटा कळलं. म्हणजे त्याचं कथानक वेगळं आहे आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा भरत जाधव त्यात भूमिका करतो आहे. भरत जाधव म्हटलं की आपल्याला आठवतात अनेक त्याची नाटकं, सई रे सई वगैरे वगैरे. परंतु या नाटकात एक भरतची जी भूमिका आहे ती वेगळी आहे हे मला पहिल्यापासून जाणवायला लागलं. रंगमंचावर असलेली बॉक्सेस असे मध्ये मध्ये हालत होते. सगळं सामान असं पसरलेलं होतं. तर मला कळले काय चाललं आहे. आणि इतक्यात मूवर्स आणि पॅकर्स ही जी संस्था आहे, ही जी कंपनी आहे, हे सगळं सामान एका पिशवीत पॅक करत होते. मला लगेच कळलं की जी व्यक्ती या ब्लॉकमध्ये ती व्यक्ती हा ब्लॉक सोडून जाते. इतक्यात एक मुलगी येते, तिचं नाव ईशा. ईशा भरत जाधवला
म्हणजे महादेव करकरे यांना सारखं सांगत असते, चला लवकर चला आपल्याला जायचं आहे म्हणून. आणि ती व्यक्ती म्हणजे महादेव ते काही ऐकायला तयार नाही. नंतर असं समजतं महादेव करकरे यांची ईशा ही मुलगी आहे आणि महादेव करकरे हे एकटेच त्या ब्लॉकमध्ये राहतात. आता त्यांच्या पत्नीचं निधन झालं आहे आणि ईशा जी आहे ती त्याच्यापासून फार दूर राहते. ती एका कॉर्पोरेट कंपनीत नोकरीला आहे. तिचं म्हणणं असं आहे की बाबांनी तिच्या बरोबर राहावं, कारण तिला दररोज ती त्यांच्याकडे येऊन जाऊन शक्य नसतं. पण ते काय ऐकायला तयार नाही. अशी त्यांची बोलाचाली चालू असताना एक व्यक्ती उंच धिप्पाड महादेव करकरे यांच्या घरी येते आणि ती सांगते काय चाललं आहे का या घरात. आणि नंतर कळतं त्यांचं नाव आहे श्यामसुंदर घोरपडे. आणि श्यामसुंदर घोरपडे आणि महादेव करकरे यांची बोलणं चालू असताना समजतं की ते दोघे मित्र आहेत, गावाकडचे मित्र आहेत. आणि गावाकडचे मित्र असताना ते भरतकडे आलेले आहेत आणि त्यांना लहानपणापासून आणि मोठे होईपर्यंत शंकर जयकिशन यांनी स्वरबद्ध केलेली गाणी इतकी आवडायची की ती दोघेजण ती गाणं गुणगुणायचे आणि म्हणून गावातली सगळेजण त्यांना शंकर जयकिशन म्हणायचे. झालं, या तिघांचं बोलणं सुरू होतं आणि हे सगळं बोलणं ऐकत असताना मला जाणवलं की नातं कसं असावं. नातं मित्राचं असावं, नातं मुलीचं असावं की नातं वडील आणि मुलीचं असावं. आणि हे सगळं पाहत असताना आपण इतके गुणगुण जातो आणि संभाषण सुरू होतं आणि मला कळतच नंतर नाही की हा जो घोरपडे आहे हा इथे का आलेला आहे. मित्रांनो, मी काय पुढे सांगत नाही आहे, कारण ते नाटक पाहताना तुम्हाला त्याचा सर्व उलगडा होणार आहे आणि ते सस्पेन्स आहे. पण एक मात्र नक्की, वडील आणि मुलगी यांच्या नातेसंबंधावर ते नाटक. मित्रांनो, नाटक पाहताना लेखक कोण आहे म्हणून विचार केला आणि श्रेय नामावली ऐकली. त्यावेळेला ते नाटक विराजस कुलकर्णी यांनी लिहिलं आहे. विराजस कुलकर्णी हा एक तरुण लेखक व्यावसायिक रंगभूमीला लाभला आहे. त्यांनी लेखनामध्ये त्या नातेसंबंधामध्ये असं काही स्पष्टीकरण दिलं आहे, असं काही उलगडा केला आहे की ती संहिता बघताना मला खरोखरच मन आणि सगळं लक्ष केंद्रित झालं. डोळ्यातून अश्रूसुद्धा आले ज्या वेळेला ईशा आणि महादेव यांचे प्रवेश चालू असायचे. या विराजस कुलकर्णीकडे एक मी बघितलं, त्याची दूरदृष्टी संहितेबद्दल, त्या कॅरेक्टरबद्दल, त्या व्यक्तिरेखेबद्दल मला सतत जाणवत होती. कुठेही संवादामध्ये क्लिष्टता नाही, कुठेही भंपकपणा नाही. मी ग्रेट लेखक आहे हे पण ते दाखवत नाही, परंतु त्यांनी जी काही संहिता लिहिली आहे त्याला आपण दाद द्यायलाच पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संदेश बेंद्रे या नेपथ्यकाराने असं काही नेपथ्य उभारलं आहे की मला पहिल्या क्षणी रंगमंचावरचा पडदा दूर होताना जाणवलं की हा जो ब्लॉक आहे हा ते सोडत आहे. बॉक्सेस, रंगाची झालेली धुळवण, भिंतीचे रंग, फर्निचर हे सगळं पाहत असताना संदेश बेंद्रे या नेपथ्यकाराची नेपथ्यातून कल्पना सिद्ध होते. हा नेपथ्यकार व्यावसायिक रंगभूमीवर नवनवीन प्रयोग करताना दिसतोय आणि असाच तो दिसत राहो अशी सदिच्छा. श्याम चव्हाण यांनी या नाटकाची प्रकाशयोजना केली आहे. श्याम चव्हाण हा प्रकाशयोजनाकार हौशी रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी यावर इतका लोकप्रिय आहे की त्याची राज्य स्पर्धेतील सर्व नाटकं गाजलेली आहेत आणि प्रकाशयोजनाकार म्हणून त्याला पारितोषिकं मिळालेली आहेत. व्यावसायिक रंगभूमीवर त्याला भरत जाधव यांनी अस्तित्व नाटकापासून ब्रेक दिला आणि यावेळेला सुद्धा श्याम चव्हाणने जी कटलेटची प्रकाशयोजना केली आहे ती खरोखरच चांगली आहे,
सुंदर आहे आणि त्यामुळे प्रत्येक प्रवेश हे रंगतदार झालेले आहे. अजित परब यांचं पार्श्वसंगीत आणि शंकर जयकिशन यांची सर्व गाणी त्यांनी या नाटकात वापरलेली आहेत. त्याचे श्रवणीय संगीत ऐकताना आपल्याला शंकर जयकिशन यांनी संगीत दिलेल्या चित्रपटाची नक्कीच आठवण होते. मित्रांनो, आता ही सर्व जी गाणी आहेत, ही गाणी जी गायली आहेत ती आपल्या महेश मांजरेकर यांनी. महेश मांजरेकरचा या नाटकातील एक गायक म्हणून हा नवीन पैलू माझ्या डोळ्यासमोर आला. महेश मांजरेकरांना एक माझी विनंती आहे, तुमचा आवाज चांगला आहे, तुम्ही गातासुद्धा चांगले, त्यामुळे नाटकाप्रमाणे तुम्ही एखाद्या वाद्यवृंदाची सुद्धा निर्मिती करावी. महेश मांजरेकर ऐकतील, कारण त्यांनी ज्या ज्या ठिकाणी आपलं पाऊल ठेवलं आहे त्या ठिकाणी आपला ठसा त्यांनी उमटवलेला आहे. मित्रांनो, या नाटकात 3 व्यक्तिरेखा आहेत. एक महादेव करकरे, एक श्यामसुंदर घोरपडे आणि ईशा. या तिन्ही व्यक्तिरेखांची अभिनयाची केमिस्ट्री इतकी जुळून आलेली आहे की नाटक आहे असं वाटतच नाही. प्रामुख्याने उल्लेख करायचा तर ईशा झालेल्या शिवानी रांगोळेचा. ही जी तरुणी अभिनेत्री व्यावसायिक रंगभूमीला लाभलेली आहे, तिचा अभिनय हा इतका सहजगत्या ती करते की मला वाटतं ती अभिनय करते का स्वतः रंगमंचावर सहजतेने वावरते. आपल्या वडिलांबद्दल असलेलं प्रेम, आपल्या वडिलांबद्दल असलेली भावना ती इतकी उत्कटपणे मुद्राभियाने आणि संवाद बोलीतून पेश करते की हा शिवानी रांगोळीला या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा जर पारितोषिक मिळालं किंवा तिचा सन्मान झाला तर ते चुकीचं ठरणार नाही. तसेच आमचा भरत जाधव आतापर्यंत विनोदी नाटकात भूमिका करता करता अस्तित्व नाटकातून तो गंभीर भूमिकेकडे वळला आणि त्याने अस्तित्व दाखवून दिलं की मी विनोदी अभिनयाप्रमाणेच गंभीर अभिनयसुद्धा करू शकतो. याही नाटकात, शंकर जयकिशन नाटकात त्याची मला प्रचिती आली. खरोखरच हा अभिनेता एक ग्रेट अभिनेता आहे. त्यांनी जो महादेव करकरे सादर केला आहे किंवा साकार केला आहे त्याला तोडच नाही. म्हणून त्याचा अभिनय पाहताना त्याच्या अभिनयातील वैशिष्ट्य मला पूर्णपणे जाणवली. पण एक मात्र नक्की, त्याला या नाटकात सई रे सईच्या काही लकबी केवळ प्रेक्षकांसाठीच घ्याव्या लागल्या आणि त्यांनी घेतल्या तर या नाटकात काय तसं वावगं नाही आहे. आणि आमचा महेश मांजरेकराचा एंट्री घेतल्यानंतर तो जो लुक्स म्हणजे डोळ्यातून ज्या भावना व्यक्त करतो त्या बघत राहाव्यासारख्या आहेत. त्याचं चालणं, त्याचं बोलणं आणि त्याच्याबद्दल एक रहस्य निर्माण करणं, त्यात तो पूर्णपणे यशस्वी झालेला आहे. त्याचा विनोदी अभिनय करताना त्याचे डोळ्यातले भाव मला प्रकर्षाने जाणवले आणि म्हणून महेश मांजरेकर जसा दिग्दर्शक आहे तसा तो चांगला अभिनेतासुद्धा आहे. एवढं सगळं पाहिल्यानंतर आणि एवढं सगळं तुम्हाला सांगितल्यानंतर दिग्दर्शकाचं काय? अहो, सूरज पारसनीस याचं हे पहिलं दिग्दर्शनाचं नाटक. दिग्दर्शक म्हणून व्यावसायिक रंगभूमीवर शंकर जयकिशन या नाटकाद्वारे त्यांनी पदार्पण केले आणि हा दिग्दर्शक एक त्याची कल्पकता मला प्रत्येक व्यक्तिरेखेच्या हालचालीतून, प्रत्येक व्यक्तिरेखेच्या लकबीतून मला अनुभवास मिळाले. त्यांनी जे नाटक ज्या प्रकारे बांधलं आहे त्याला मला दाद द्यावीच लागेल. विराजस कुलकर्णी आणि सूरज पारसनीस यांची एक टीम सध्या व्यावसायिक रंगभूमीवर वावरणार हे या नाटकाने सिद्ध केलेलं आहे. मित्रांनो, व्यावसायिक रंगभूमीवर अनेक नाटकं येतात, विनोदी येतात, गंभीर येतात, परंतु शंकर जयकिशन हे नाटक त्या सर्वापेक्षा वेगळं आहे. कारण ते वडील आणि मुलगी यांच्या नातेसंबंधावर ते आधारलेलं आहे. जास्त करून विवाहित मुलगी आणि वडील यांच्या संबंधावर नाटक आहे आणि त्यामुळे
ज्यावेळेला हे नाटक पाहण्यास मी गेलो आणि ते नाटक संपल्यावर प्रत्येक प्रवेशागणे मला माझ्या मुलीची आठवण झाली. आणि खरोखरच ज्यावेळेला तुम्हीसुद्धा जाल त्यावेळेला तुम्हालासुद्धा त्याची प्रचिती येईल. म्हणून मी तुम्हाला नम्रपणे सांगतो, हे नाटक पाहताना, हे नाटक पाहायला जाताना तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर हे नाटक पहा, ज्यात तुमची विवाहित मुलगीसुद्धा असेल. म्हणजे हल्ली जे मुलगा, मुलगी आणि वडील यांचे जे काही प्रसंग आपल्याला दिसत आहेत, आपण अनुभवतो, त्याला एक चोख उत्तर म्हणजे शंकर जयकिशन नाटक आहे. शंकर जयकिशन या नाटकाची निर्मिती केल्याबद्दल भरत जाधव यांचे मी आभार मानतो. कारण गंभीर नाटक निर्मिती करणं या व्यावसायिक रंगभूमीवर सध्या फारच तारेवरची कसरत असते. ती त्यांनी कसरत सांभाळलेली आहे आणि म्हणून भरत तुला मी धन्यवाद देतो. महेश मांजरेकर, मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नाटकाप्रमाणे सुद्धा व्यावसायिक रंगभूमीवर एखादा चांगला वाद्यवृंद पेश करावा अशी तुम्हाला विनंती करतो. मित्रांनो, एवढंच बोलतो, एवढंच सांगतो. माझं चॅनल, यूट्यूब चॅनल तुम्ही पाहत राहा, मला शेअर करा आणि वाटलं तर तुमच्या मित्रांनासुद्धा ते शेअर करायला सांगा. धन्यवाद. शंकर जयकिशन अप्रतिम नाटक आहे. कामं तर काय प्रश्नच नाहीत, तिघांची कामं सुंदर, एकाच ऑलराऊंड अप्रतिम मनाला भिडणारं, अत्यंत भावूक करणारं असं नाटक आहे. सगळ्यांनी जरूर बघा, खूप छान. आज शंकर जयकिशन नाटक मी बघायला आलो माझ्या पत्नीबरोबर. 2-3 कारण आहेत. एक तर शंकर जयकिशन माझे स्वतःचे अत्यंत आवडते संगीतकार आहे. दुसरं म्हणजे भरत, त्या पहिल्या नाटकापासून, भरत जाधवांच्या पहिल्या नाटकांपासून, एकांकिकांपासून मी त्यांचं काम बघतो आहे. महेश आणि आम्ही समवयस्क आहोत, त्यामुळे त्यांची कामं बघतो आहे. पण या दोघांना आज पहिल्यांदा एकत्र बघितलं. आणि नाटक म्हणजे हा आपण म्हणतो ना की छायाप्रकाशाचा खेळ असतो, त्यात भावभावना असतात. तर इतकं सुंदर पद्धतीने ते नाटक गंभीर, मग हसवतं, मग रडवतं, मग हसवतं, रडवतं, आणि हसवतं खदखदून, पण रडवतं जेमतेम. डोळ्यांच्या कडा ओल्या होतील इतक्या. आणि 3च पात्रं होती, पण अक्षरशः असं वाटत होतं की 7-8-10 पात्रांचं नाटक आहे. आणि फार सुंदर नाटक, म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत एक त्याचा जो आलेख आहे तो सतत चढता राहतो. आणि पहिला अंक संपला कधी कळलं नाही, दुसरा अंक संपला कधी कळलं नाही अक्षर. आणि फार छान, सगळ्यांची कामं उत्तम. थँक्यू.